मला वाटतं खडसे साहेबांना सध्या कामही नाहीये आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीवर त्या ठिकाणी आपण मोठे आरोप आणि काही गोष्टी काढतोय, अशा प्रकारचं चित्र उभं करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि ते करता येते, स्वाभाविक आहे. आणि मला त्या ठिकाणी विचारायचं आहे की जी गोष्ट चौकशीत आहे त्याचा निष्कर्ष येईल ना. बरं, अशा प्रकारे जर असेल चौकशी, कोणाला पाठीशी घालायचं कारण नाही, त्याच्यावर योग्य ती चौकशी होईल, कारवाई होईल. आणि 1100 कोटीच्या जमिनीचा जो कवडी मोलाचा उल्लेख करतायत, मला या माध्यमातून खडसे साहेबांना विचारायचं आहे, राज्य सहकारी बँकेने कारखाने जे त्या ठिकाणी लिलावात काढले, 500 कोटीचे कारखाने 10-15 कोटीला विकलेत, त्याची चौकशी करा. बुलढाणा अर्बन बँक असेल, वर्धा बँक असेल, नागपूर बँक असेल, अख्ख्या बँकाच्या बँका या ठिकाणी डुबवल्यात. राज्य सहकारी बँकेने त्या ठिकाणी कर्ज दिलंय, जिथे जागा फक्त आहे, प्रकल्प पण नाही, अशा प्रकल्पांना कर्ज दिलेत. मला वाटतं राज्यातील सगळ्या जिल्हा बँका, राज्यातील सगळ्या अर्बन बँका किंवा पतपेढ्या, ज्यांचे घोटाळे कुठल्या पक्षाचे असू दे, अपार्ट फ्रॉम पार्टी, एकदाच काय ते चौकशा सगळ्या लावा आणि सत्यस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणा. म्हणजे प्रत्येक वेळेला पक्ष नेते आपापल्या सोयीनं चौकशांचं जे काही गुऱ्हाळ उभं करतात ते महाराष्ट्रातील जनतेसमोर स्पष्टपणे जाईल.